नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध. मंडळी, सध्याचा जमाना हा सोशल मीडियाचा जमाना आहे आणि या जमान्यामध्ये हा सूर्य, हा जयद्रथ याची उदाहरणं आपण वारंवार बघत असतो. कधी काळी चलचित्र किंवा व्हिडिओ हा इतका दुरापस्त होता की सिनेमा बघायला थिएटरमध्येच जावं लागायचं. आता तर व्हिडिओ हे तुमच्या मोबाईल फोनमध्ये दिसतात आणि अगदी सहज काय होतंय, काय झालंय, काय होऊ शकतं याचे आराखडे आपण बांधतो. असंच एक परवलीचं वाक्य काही वर्षांपूर्वी आपल्या कानात बसलं होतं आणि ते वाक्य होतं, लाव रे तो व्हिडिओ. लाव रे त्या व्हिडिओने एकच खळबळ माजवली होती आणि अर्थातच मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचं ते वाक्य होतं. 2019च्या लोकसभा निवडणुकी दरम्यान राज ठाकरे यांनी लाव रे तो व्हिडिओ असं म्हणत एक वेगळाच राजकीय रंग आणला होता आणि त्या राजकीय रंगाढंगामध्ये प्रचंड गर्दी राज ठाकरे खेचत होते. इतकी गर्दी व्हायची सभांना की क्षणभर त्यांच्या विरोधकांना धडकी भरेल अशी ती गर्दी होती. राज ठाकरेंचा ते वाक्य किंवा राज ठाकरेंचा लाव रे तो व्हिडिओ इतका प्रसिद्ध झाला होता की शरद पवार यांनाही राज ठाकरेंचा मोह आवरला नाही आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंना आमंत्रण देऊन टाकलं. राज ठाकरे जिथे जिथे सभा घेत होते तिथे तिथे लाव रे तो व्हिडिओ हे वाक्य आणि त्याप्रमाणे लावले जाणारे व्हिडिओ हे खळबळ उडून देत होते. विशेष म्हणजे 2019च्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांचा एकही उमेदवार उभा नव्हता. पण तरीही राज ठाकरे काँग्रेस आणि शरद पवार यांना त्यांच्या परीने मदत करत होते. लाव रे तो व्हिडिओ या वाक्याने राज ठाकरे हे अनेकांच्या घराघरात पोचले होते. मात्र लाव रे त्या व्हिडिओने नक्की काय साधलं जाणार हे कोणालाही कळत नव्हतं. एवढं मात्र निश्चित की लाव रे तो व्हिडिओ या सभांना होणारी गर्दी इतकी प्रचंड होती की त्यामुळे अनेक सर्वसामान्य चिंतेत पडले होते की राज ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला वरदान ठरणार का, असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला होता आणि मोदी दुसऱ्या टर्म मध्ये पंतप्रधान होणार नाहीत इथपर्यंत आराखडे बांधले जात होते. मीडियाने तर राज ठाकरे यांच्या लाव रे तो व्हिडिओ याला इतकं डोक्यावर घेतलं होतं की महाराष्ट्रामध्ये 48 सीट पैकी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस किमान 40 सीट मिळवणार अशी चर्चा मीडियात देखील होती. तर सांगायचा मुद्दा असा आहे मित्रांनो, तोच लाव रे व्हिडिओ याची प्रतिकृती आपण काल झालेल्या महापत्रकार परिषदेत बघितली का? मंडळी, मी जेव्हा ती महापत्रकार परिषद टीव्हीवर बघत होतो आणि ऍडव्होकेट अनिल परब विशेषतः जेव्हा बोलत होते त्यावेळेस लाव रे तो व्हिडिओ याकडे माझं लक्ष वेधलं गेलं. माझ्या मनात विचार आले, अरे ही पत्रकार परिषद किंवा ही महापत्रकार परिषद म्हणजे दुसरं तिसरं काही नसून लाव रे तो व्हिडिओ हेच आहे. कारण जनतेच्या दरबारी जायचं आणि पुरावे सादर करायचे, त्याचा फोटो स्क्रीनवर दाखवायचा. राज ठाकरे यांनी वेगळं काय केलं? आणि म्हणून मित्रांनो, मी या व्हिडिओला शीर्षकच दिलं की उद्धव ठाकरे यांनी आपले भाऊ राज ठाकरे यांच्याकडून उदार उसनेवारी घेतली आणि ती उदार उसनेवारी ही लाव रे तो व्हिडिओ याबद्दल होती. आतापर्यंत उद्धव ठाकरे यांच्या इतक्या सभा झाल्या, इतक्या वेळेस उद्धव ठाकरे जाहीरपणे बोलले पण कधीही पुरावे मांडले नाही.
त्यांनी आव्हानं दिली, प्रति आव्हानांचा सामना केला. इतकंच नाही तर टोमणेही मारले. पण ती सगळी भाषणं ही लाव रे तो व्हिडिओ या कॅटेगरी मधले नव्हती. मात्र काल उद्धव ठाकरे यांची जी महापत्रकार परिषद होती, ती मात्र लाव रे तो व्हिडिओ याच्या जवळ जाणारी होती. आणि ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना 2019 मध्ये राज ठाकरे यांनी राबवली होती. त्यांनी स्वतःच्या पक्षासाठी नाही, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विजयी होईल यासाठी ती संकल्पना राबवली होती. आणि नेमकी त्याचीच कॉपी ही कालच्या महापत्रकार परिषदेमध्ये दिसून आली. लाव रे तो व्हिडिओ हे एक वाक्य नव्हतं, पण बाकी सगळं तसंच होतं. असीम सरोद्यांपासून ते उद्धव ठाकरेंपर्यंत जे जे बोलले ते त्याच टोन मध्ये, त्याच मतितार्थाने बोलत होते. फक्त लाव रे तो व्हिडिओ हे वाक्य तिथे नव्हतं. आता ही पत्र परिषद किंवा पत्रकार परिषद, महापत्रकार परिषद आणि राज ठाकरे यांचं लाव रे तो व्हिडिओ हे काही वेगळं नव्हतं. अगदी वेगळं नव्हतं. मंडळी, मग विचार असा येतो की राज ठाकरे यांच्याकडून उदार उसनेवारी जी उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे, त्या उदार उसनेवारीतून खरंच उद्धव ठाकरे यांचं घर भरणार आहे का? कारण तो खरा मूळ प्रश्न आहे. लाव रे तो व्हिडिओ याचं नेमकं काय झालं याचाही विचार इथे करायला लागतो. 2019 मध्ये राज ठाकरे जेव्हा लाव रे तो व्हिडिओ म्हणायचे, तिथे जमलेली प्रचंड मोठी गर्दी राज ठाकरे यांना डोक्यावर घ्यायची. घोषणा दिल्या जायच्या. हळूहळू तर त्या गर्दीच्या सभांमध्ये जमलेल्या व्यक्तींनी उच्चांक गाठायला सुरुवात केली. आणि मग मित्रांनो, राज ठाकरे यांच्या सभा याच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला जिंकून देणार इथपर्यंत त्याचं विश्लेषण झालं. सरते शेवटी झालं काय मित्रांनो? राज ठाकरे यांनी प्रचार केलेले कोणीही निवडून आले नाही. किंवा जर राज ठाकरे यांच्या सभा या फलद्रूप ठरल्या असत्या तर निश्चितच महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला 40 पेक्षा जास्त जागा मिळाल्या असत्या. पण झालं काय? तर तिथे भाजप आणि शिवसेनेला जास्त जागा मिळाल्या आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एका नॅनो गाडीतून जातील एवढ्यापर्यंत सीमित राहील. आता तीच जर कॉपी किंवा तीच जर उदार उसनेवारी उद्धव ठाकरे करणार असतील तर काय होऊ शकतं? पहिली झलक आपण कालच बघू. त्या महापत्रकार परिषदेला प्रचंड गर्दी झाली होती. तिथे उपस्थित असलेले उबाटाचे कार्यकर्ते, सैनिक मोठ्या मोठ्या घोषणा देत होते. मीडिया पण जबरदस्त खुश होती की वाह क्या बात आहे. आता उद्धव ठाकरे हे यांचा अश्व महाराष्ट्रभर दौडणार. पण मित्रांनो, त्याच्या पुढची स्टेज काय होती ती 2019 मध्ये आपल्याला दिसून आली. सभांना गर्दी भरपूर, गर्दीचे उच्चांक, पण मतदान झालं नाही. आणि ही गोष्ट उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आली आहे की नाही माहित नाही. कदाचित आलीही असेल, पण कळतं ते वळत नसतं त्यांना आणि तिथे सगळं घोडं अडतं. बघूया मित्रांनो, लाव रे तो व्हिडिओ तिथपासून घेतलेली उदार उसनेवारी महापत्रकार परिषदेपर्यंत आलेली आहे. आता ही उदार उसनेवारी उद्धव ठाकरे यांना मत मिळून देणार का, हाच खरा प्रश्न आहे. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.